Hi students, good mornings. This is the chemical kinetics chapters, new chapters. तर आपण हा केमिकल कायनेटिक्स हा चॅप्टर आज पाहणार आहोत. तर याच्या अगोदर जो पाठ झालेला आहे तो आहे केमिकल थर्मोडायनामिक्स. तर केमिकल थर्मोडायनामिक्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पहा लिमिटेशन्स ऑफ केमिकल थर्मोडायनामिक्स आठवतात काय लिमिटेशन्स आहेत. केमिकल थर्मोडायनामिक्सचे लिमिटेशन्स मेजर 3 लिमिटेशन्स आहेत. केमिकल थर्मोडायनामिक्स डज नॉट एक्सप्लेन अबाउट द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. Chemical thermodynamics does not explain about the mechanism of the chemical reaction, and chemical thermodynamics does not explain about the microscopic substance. पहिले जे तुम्हाला मी दोन महत्त्वाचे लिमिटेशन सांगितलेले आहेत जे की रेट ऑफ केमिकल रिएक्शन अँड मेकॅनिझम ऑफ द केमिकल रिएक्शन दॅट आर डज नॉट एक्सप्लेन बाय द थर्मोडायनामिक्स. म्हणजे केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे स्पीड आहे केमिकल रिएक्शनचा जो मेकॅनिझम आहे हे थर्मोडायनामिक्सनं सांगितलेलं नाही. मग ते कोण सांगितलेलं आहे तर ते सांगितलेलं आहे केमिकल कायनेटिक्सनं. म्हणजे केमिकल कायनेटिक्स दॅट आर एक्सप्लेन द रेट ऑफ द केमिकल रिएक्शन अँड मेकॅनिझम ऑफ द केमिकल रिएक्शन्स. म्हणजे स्पीड एखाद्या कामाचं किंवा प्रोसेसचं जे स्पीड आहे रेट आहे दॅट कॅन बी एक्सप्लेन बाय द केमिकल कायनेटिक्स. मग काय रेट असतो कसा रेट असतो म्हणजे मेकॅनिझम काय. मग मेकॅनिझम म्हणजे सांगितलं होतं पहा मेकॅनिझम काय असते द स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ एक्झॅक्टली हाऊ द रिएक्टंट्स आर कन्वर्टेड इनटू द प्रोडक्ट्स. सो दिस इज द मेकॅनिझम. म्हणजे रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये कशा प्रकारे झालेलं आहे. सो दॅट इज द मेकॅनिझम. समजा एखाद्याला सक्सेस भेटलेला आहे किंवा एखाद्याला तो कुठल्या तरी जॉबला लागलेला आहे किंवा एखाद्याला काहीतरी बिझनेस तो सेटअप केलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे काय झालेला आहे डेव्हलप झालेला आहे. सो हाऊ इट इज टेक्स प्लेस तो कशा प्रकारे केलेला आहे तो कोणत्या कोणत्या मार्गाने गेलेला आहे तो कोणत्या कोणत्या कशा प्रकारे तो स्टडी केलेला आहे किंवा तो एक्सपेरिमेंट कशा प्रकारे केलेला आहे. ओके समजा एखाद्या मुलाला चांगले मार्क्स पडलेले आहे तर त्याला नेमकं कशा प्रकारे पडलेले आहेत. मग म्हणतो तो कोणते नेमकं तो अभ्यास कशा प्रकारे केलेला आहे कोणाच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे किंवा तो कोणाचे नोट्स यूज केलेला आहे. मग म्हणलेला आहे नाही मी असं शिंदे सरांचे नोट्स जे आहेत ते केमिस्ट्रीचे यूज केलेले आहे म्हणून मला असे चांगले मार्क्स पडलेले आहेत किंवा त्यांचे जे आहे ते शिकवण्याची पद्धत जी आहे ती मला खूप आवडलेली आहे आणि मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला म्हणून मला केमिस्ट्री जे आहे ते खूप आवडते. ओके म्हणजे असे काही मनाचं मुलाचं जे आहे ते मत असते किंवा मला या विषयामध्ये जे आहे ती खूप आवड होती म्हणून त्याच्यामध्ये मी चांगले मार्क्स घेतलेले आहेत. पण असं आहे का किंवा मला सगळेच विषय जे आहेत ते चांगल्या प्रकारे समजू लागलेत म्हणून मला जे आहे ते सर्वच विषयामध्ये चांगले मार्क्स पडलेले आहेत. असं वेगवेगळ्या विद्यार्थ्याचं जे आहे ते काय असते मत असतं. म्हणजेच काय सांगायचं काय आहे की मेकॅनिझम काय सो हाऊ इट इज टेक्स प्लेस तो कशा प्रकारे केलेला आहे किंवा कशा प्रकारे त्याचा जो आहे तो अभ्यास झालेला आहे त्यामुळे हे चांगले मार्क्स पडलेले आहेत. ओके सो दिस इज द आणि तो किती स्पीडनं अभ्यास केलेला आहे कोणत्या स्पीडनं तो अभ्यास केलेला आहे. सो दॅट इज द रेट ऑफ द केमिकल रिएक्शन्स. जसं लॉकडाऊन झालं म्हणजे अभ्यास बंद केलेला आहे. लॉकडाऊन झाल्यामुळे आमचे लेक्चरच झाले नाहीत म्हणून मी पण अभ्यास बंद केलेला आहे असं आहे का नाही. म्हणजे लॉकडाऊनमध्ये सुद्धा जे आहे ते आपल्याला लेक्चर्स जे आहेत ते भेटू लागले शिंदे सरांनी जे आहे ते लेक्चर्स आम्हाला पाठवलेले आहेत त्यामुळं हा जो स्पीड आहे तो आपला कंटिन्यू राहिलेला आहे. सो दिस इज द रेट ऑफ द रिएक्शन्स अँड स्पीड अँड मेकॅनिझम ऑफ द केमिकल रिएक्शन्स. मग नेमकं तुम्हाला जे आहे ते व्हिडिओ लेक्चर किंवा कशा प्रकारे तुम्हाला लेक्चर्स पाठवलेले आहे तुम्ही कसं ते पाहू लागला. सो दॅट कॅन बी एक्सप्लेन्स एनी प्रोसेस दॅट कॅन बी एक्सप्लेन हाऊ इट इज टेक्स प्लेस ते कशा प्रकारे झालेलं आहे दॅट कॅन बी एक्सप्लेन. सो दिस इज द मेकॅनिझम. म्हणजे नेमकं ते कशा प्रकारे तुम्ही केलेलं आहात सो दॅट इज द मेकॅनिझम्स. ओके सो काय आहे मग केमिकल कायनेटिक्स तर आपण पाहूत हा केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्स काय केमिकल कायनेटिक्स तसं थर्मोडायनामिक्स ही सुद्धा एक फिजिकल केमिस्ट्रीची ब्रांच होती. तसंच केमिकल कायनेटिक्स इट इज आल्सो द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री.
म्हणून डेफिनेशन लिहितो पहा. इट इज द branch of physical chemistry. It is the branch of physical chemistry which deals with the study of काय rate, mechanism and factors that affecting the rate of reaction. काय पहा, केमिकल कायनेटिक्स इट इज द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्रीची ब्रांच आहे विच डील्स विथ द स्टडी ऑफ रेट, मेकॅनिझम अँड फॅक्टर्स दॅट अफेक्टिंग द रेट ऑफ रिएक्शन्स. काय सांगितलेलं आहे, केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे, स्पीड आहे. रेट म्हणजे काय, स्पीड. रेट म्हणजे पैसे नाही, रेट म्हणजे काय, स्पीड. स्पीड काय आहे, रेट काय आहे आणि त्याचं मेकॅनिझम काय असते आणि कोणते फॅक्टर जे आहे त्या केमिकल रिएक्शनवर अफेक्ट करत असतात. कोणते फॅक्टर त्या केमिकल रिएक्शनचा रेट कमी करत असतात, कोणते फॅक्टर त्या केमिकल रिएक्शनचा रेट वाढवत असतात. सो दॅट इज द फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. जसं तुम्हाला आत्ताचं लेटेस्ट एक्झाम्पल सांगतो. कोणता, रेट ऑफ द रिएक्शन्स अबाउट द करोना. म्हणजे आता बघा, करोनाचा वाढण्याचा जो पेशंट वाढण्याचा जो रेट आहे, तो स्पीड आहे, कोणत्या कालावधीमध्ये जास्त असतो. ओके, म्हणजे फर्स्ट स्टेजमध्ये कसं जास्त असतो, हे असे वेगवेगळ्या प्रकारे जे ते सांगितलेलं आहे. त्याचा वाढण्याचा जो रेट आहे, तो गुणाकार जो आहे, तो कशा प्रकारे तो इन्क्रीज झालेला आहे. पेशंट वाढण्याचं जो प्रमाण आहे, रेट आहे, तो कशा प्रकारे वाढलेला आहे. कोणत्या देशामध्ये किती प्रमाणात रेट आहे किंवा मृत्यूचा रेट कसा आहे, कमी आहे, जास्त आहे. सो दॅट इज द रेट. म्हणजे काय स्पीडनं त्या याचा काय झालेला आहे, प्रादुर्भाव झालेला आहे, करोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. सो दिस इज द रेट ऑफ द केमिकल रिएक्शन्स. आता मेकॅनिझम म्हणलं की मग ते नेमकं कशा प्रकारे होत असते. आता सर्वांना माहिती आहे. ओके, संपर्कात जर येत असेल, आपण एकमेकाच्या जवळ जर थांबत असेल, एकमेकाला जर स्पर्श करत असेल, ओके, कोणी कोणाच्या वस्तूला जर हात लावलेला असेल, ओके, मास्क जर यूज करत नसेल, सॅनिटायझर वापरत नसतील, तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत समजा. हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. तर या माध्यमातून अशा प्रकारे जो आहे तो आजार होऊ शकतो. म्हणजे मेकॅनिझम. मग कशा प्रकारे आपल्याला तो कमी करता येईल, मग काय केलं तर कमी होईल. जर समजा आपण मास्क यूज केलं, सॅनिटायझर वापरत असेल, ओके, विनाकारण जर घराच्या बाहेर फिरत नसेल, तर या गोष्टीमुळे त्याचा जो प्रादुर्भाव तो कमी होईल. म्हणजे हे काय झालं मग, मेकॅनिझम. म्हणजे कशा प्रकारे त्याला कंट्रोल करता येईल आणि कशा प्रकारे तो इन्क्रीज होत असतो. सो दॅट इज द मेकॅनिझम्स. म्हणजे नेमकं त्याचा प्रोसेस कसा आहे, मग शरीरात गेल्यानंतर तो कशा प्रकारे मेकॅनिझम करत असतो आपल्या अवयवावर. ओके, आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे त्याची रिॲक्शन होत असते, तर ते आहे मेकॅनिझम्स. आता फॅक्टर्स दॅट अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स. आता फॅक्टर्स म्हणजे जे तुम्हाला आता सांगितलेले आहेत पहा, कोणते फॅक्टर जे आहे ते अफेक्टिंग करत असतात रेट ऑफ रिॲक्शन्सवर. आता केमिकल रिॲक्शन बद्दलच तुम्हाला सांगायचं म्हणजे, जर सपोज एखाद्या केमिकल रिॲक्शनला रिॲक्टंटला आपण जर टेम्परेचर दिलं तर रिॲक्शनचा रेट वाढतो. कॅटलिस्ट जर वापरलं तर रिॲक्शनचा रेट वाढतो. जसं एक सिंपल एक्झाम्पल सांगतो पहा, फ्रीज बदला आपण काय केलं आहे, बर्फ काढलेला आहे, आईस काढलेला आहे, आणि आईस जर रूम टेम्परेचरला ठेवून दिलं आणि दुसरा एक आईसचा तुकडा घेतला आपण उन्हामध्ये ठेवून ठेवला. ओके, तर कोणतं जे आहे ते आईस लवकर काय होईल, मग वॉटरमध्ये कन्व्हर्जन होईल, जे आपण बाहेर ठेवलेलं आहे. का, कारण तिथं टेम्परेचर जास्त आहे. म्हणजेच आईसचं वॉटरमध्ये कन्व्हर्जन होण्याचा जो रेट आहे, स्पीड आहे, तो कुठं जास्त आहे, मग
बाहेर जास्त आहे. आईसचा वॉटरमध्ये कन्व्हर्जन होण्याचा जो रेट आहे तो रूम टेम्परेचरला कमी आहे. म्हणजे टेम्परेचरवर डिपेंड आहे. जसं टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं तसं त्याचा रेट वाढलेला आहे. टेम्परेचरवर डिपेंड्स आहे असं सांगितलेलं आहे. समजा आपला एक एक्झाम्पल सांगतो, आपल्याला एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं आहे. तर त्या गावाला जाण्यासाठी जर तुम्ही पायी जर गेला तर त्याचा जाण्यासाठी खूप वेळ लागतो. आणि ते जर समजा बसचा किंवा गाडीचा जर यूज केला तर त्याचा जो रेट आहे तो स्पीडनं तुम्ही तिथं पोहोचू शकाल. ओके, म्हणजेच कोणते फॅक्टर जे आहे ते अफेक्टिंग करायला त्या स्पीडवर एखाद्या प्रोसेसवर. जर समजा आता नेटवर्क बद्दल सांगतो तुम्हाला, जर कुठं कुठं नेटवर्क जास्त असते, कुठं नेटवर्क कमी असते. जिथं नेटवर्क जास्त आहे त्यांना जे आहे ते स्पीडनं जे आहे ते लवकर त्यांचं या व्हिडिओ जे आहे ते पाहता येतील. नेटवर्क कमी असेल तर त्यांना व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ लागतो. ओके, सो दिस इज द रेट ऑफ द रिएक्शन अँड mechanism and factor that affecting the rate of the chemical reactions. Okay, so this is the definitions. तर पुढे पाहूया आपण रेट ऑफ केमिकल रिएक्शन काय आहे. Rate of chemical reactions. Rate of chemical reaction is defined as change in concentration of reactant and product with respect to times. Okay, ह्याची डेफिनेशन सांगतो पहा. Rate of chemical reaction is defined as change in concentration of reactant and product with change in time. Change in time. Okay, that rate of the chemical reaction is defined as rate of chemical reaction is defined as change in concentration of reactant and product with change in time. So this is the rate of chemical reactions. आता rate of chemical reaction कसं लिहायचं पहा. एक्झाम्पल सांगतो. Consider a reaction. Reactant gives product. Reactant gives product. आता rate of किंवा असं लिहितो मी थोडंसं. Rate of reaction is equal to change in concentration of reactant and product. Change in concentration of reactant and product divided by काय असणार? Change in time. Change in time. Okay, तर लिहितो पहा. For example, consider a reaction, reactant gives product. तर rate of consumption of R, रिएक्टंटचा जो रेट आहे कन्झम्पशन होण्याचा काय असेल मग? डिक्रीज इन rate of decrease in concentration of reactant, decrease in concentration of reactants divided by change in time. Change in time. डिक्रीज बोलले की मायनस येणार. डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर डिवाइडेड बाय काय ना डेल्टा टी. रिएक्टंट बद्दल
रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ आर. तसंच रेट ऑफ फॉर्मेशन्स, त्याचा जो रेट आहे असं लिहायचं, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ पी काय असेल, इनक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय चेंज इन टाइम. काय लिहिता येईल, इनक्रीज झालेला आहे पॉझिटिव्ह, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ पी डिवाइडेड बाय डेल्टा टी. ओके, सो लास्टला लिहायचं मग रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन हे दोन इक्वल लिहा, मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर डिवाइडेड बाय डेल्टा टी इज इक्वल टू प्लस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ पी डिवाइडेड बाय डेल्टा टी. इक्वल टू लिहून टाकायचे फक्त हे दोन. ओके, सो इन दिस वे रेट ऑफ द केमिकल रिएक्शन्स कॅन बी एक्सप्लेन. काय सांगितलेलं आहे पहा, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट विथ चेंज इन टाइम. व्हेनेवर द केमिकल रिएक्शन्स विल बी स्टार्ट, जेव्हा केमिकल रिएक्शन स्टार्ट होत असते तेव्हा रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते खूप जास्त असते, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी असते, 0 असते. केमिकल रिएक्शन जसं जसं होत जाईल तसं तसं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत असते आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जो आहे तो इनक्रीज होत असतो. म्हणून आपला जे आहे तिथं ग्राफ जो आहे तो याचा काढता येईल रिएक्टंट्स आणि प्रोडक्टचा. ग्राफ कसं काढायचं पहा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर हे इकडं टाइम लिहायचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ पी इथं 0 राहणार. ओके, तर रिएक्टंट बद्दल लिहायचं आहे आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर वर्सेस टाइम टी. इनिशियली रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त असते. ओके, कॉन्सन्ट्रेशन्स विल बी डिक्रीजेस whenever the time increases. Concentration decreases, time increases. ओके, तसंच प्रोडक्ट बद्दल काय लिहिता येईल सांगा. प्रोडक्ट जो आहे तो इनिशियली 0 आहे. इनिशियली प्रोडक्ट कसं आहे, 0 आहे. रिएक्टंट इथं रिएक्टंट बद्दल नाही, टाइम काय ला, टाइम्स इनक्रीजेस, time increases, concentration of the products increases. ओके, हे जे ग्राफ आहे काय कशाबद्दल आहे, प्रोडक्ट, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ हा प्रोडक्ट बद्दल आहे आणि हा रिएक्टंट आहे. म्हणून आपल्याला इथं काय सांगता येते पहा, हा जो आहे तो डिक्रीजिंग स्लोप आहे आणि हा इनक्रीजिंग स्लोप आहे. म्हणून डिक्रीजिंग स्लोप इंडिकेट दॅट कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस, इनक्रीजिंग स्लोप इंडिकेट्स दॅट कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट इनक्रीजेस. म्हणून दोन लाईन इथं लिहितो मी पहा, डिक्रीजिंग स्लोप indicates that concentration of reactant decreases during time increases. जेव्हा टाइम वाढत जातो तसं 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 कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत असते. पुढं तर प्रोडक्ट बद्दल, increasing slope indicate that concentration of
concentration of product increases during the time increases किंवा ड्युरिंग द रिएक्शन्स असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. ओके, सो दिस इज द केमिकल कायनेटिक्स डेफिनेशन्स and rate of reactions. So there are the two types of reactions, rate of reactions. One is average rate of reaction and instantaneous rate of reactions. तर हे average rate of reaction आणि instantaneous rate of reactions काय आहे तर हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. ओके, सो आय होप यू आर अंडरस्टँड दिस. तर याच्यामध्ये जर काही डाऊट्स असतील, पुढे जे मी काही लेक्चर्स बनवणार आहे किंवा पुढे जे लेक्चर्स होणार आहे, तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर कॉमेंट्स करा. ओके, आणि जास्तीत जास्त मुलांना जे आहे ते हे व्हिडिओज लाईक करा, व्हिडिओ जे आहे ते शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, ज्यामुळं की तुम्हाला जे आहे ते पुढे जे मी काही व्हिडिओज टाकणार आहे, लेक्चर्स टाकणार आहे, तर ते तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे ते भेटत राहील. ओके, थँक्यू. टुडे विल स्टॉप हिअर.